नमस्कार मंडळी मंडळी ऐकणाऱ्या भाविक भक्तांना बरं छगन चौगुले यांचा नमस्कार. नमस्कार. आमची कॅसेट संपूर्ण गोंधळ भाग पहिला आणि भाग दुसरा आपणास आवडला बरोबर आहे. तेव्हा भक्त मंडळी आराधी मंडळी यांच्या आग्रहानुसार आम्ही संपूर्ण गोंधळ भाग तिसरा सादर करीत आहोत. या संपूर्ण गोंधळ भाग तिसऱ्यात परडीचे महात्म्य जोगवा आणि गोंधळ ही माहिती गाण्यासह विंग्स म्युझिक कंपनी सादर करीत आहे. पाटाच्या पाऱ्यामध्ये ग मोरबाई निघाला नाचाया, निघाला नाचाया 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 मोरबाई निघाला नाचाया. हे पाटाच्या पाऱ्यामध्ये ग मोरबाई निघाला नाचाया, निघाला नाचाया मोरबाई निघाला नाचाया, निघाला नाचाया मोरबाई निघाला नाचाया, निघाला नाचाया मोरबाई निघाला नाचाया. निघाला नाचाया परशुरामान पाहिला, रामान पाहिला परशुरामान पाहिला, रामान पाहिला परशुरामान पाहिला, रामान पाहिला परशुरामान पाहिला, परशुरामान पाहिला बाणबाई धनुष जोडीला, धनुष जोडीला बाणबाई धनुष जोडीला, धनुष जोडीला बाणबाई धनुष जोडीला, धनुष जोडीला बाणबाई धनुष जोडीला. धनुष जोडीला मोरबाई धरणी पाडीला, धरणी पाडीला मोरबाई धरणी पाडीला, धरणी पाडीला मोरबाई धरणी पाडीला, धरणी पाडीला मोरबाई धरणी पाडीला. मोर धरणी पाडीला वरबाई रुमाल झाकीला, रुमाल झाकीला वरबाई रुमाल झाकीला, रुमाल झाकीला वरबाई रुमाल झाकीला, रुमाल झाकीला वरबाई रुमाल झाकीला. वरबाई रुमाल झाकीला त्याला रथात बसविला, रथात बसविला त्याला रथात बसविला, रथात बसविला त्याला रथात बसविला, रथात बसविला त्याला रथात बसविला, त्याला रथात बसविला. इंद्र सभेला धाडीला, सभेला धाडीला इंद्र सभेला धाडीला, सभेला धाडीला इंद्र सभेला धाडीला, सभेला धाडीला इंद्र सभेला धाडीला. इंद्र सभेला धाडीला त्याचा पिसारा काढीला, पिसारा काढीला त्याचा पिसारा काढीला, पिसारा काढीला त्याचा पिसारा काढीला, पिसारा काढीला त्याचा पिसारा काढीला, त्याचा पिसारा काढीला त्याचा कुचाया बनविला, कुचाया बनविला त्याचा कुचाया बनविला, कुचाया बनविला त्याचा कुचाया बनविला, कुचाया बनविला त्याचा कुचाया बनविला. कुचाया बनविला न माझ्या अंबाला वाहिला, अंबाला वाहिला माझ्या देवीला वाहिला, अंबाला वाहिला माझ्या देवीला वाहिला, अंबाला वाहिला माझ्या देवीला वाहिला. हे पाटाच्या पायामध्ये ग मोरबाई निघाला नाचाया, निघाला नाचाया 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 मोरबाई निघाला नाचाया. आपल्या धर्मामध्ये
बर आपल्या कुलस्वामीची पूजा करणे हा महत्वाचा भक्ती मार्ग आहे. ज्या कुळात आपण जन्म घेतो त्या कुळाचा अभिमान बाळगतो असं. पण त्याच कुळातला जो कुलस्वामी असतो तोच नेमका आपल्याकडून विसरला जातो. शाबास. तरी पण आपल्या कुटुंबापैकी काका मामा आजोबा आजी किंवा भावकीतल्या वयस्कर माणसाकडून आपल्या कुलस्वामी देवाची माहिती करून घ्यावी. एखाद्या देव कार्याची माहिती असणाऱ्या माणसाकडून गोंधळ आराधखाना असं किंवा नुसता पूजा मार्ग आरती हा कार्यक्रम करून घ्यावा. म्हणजे आपला कुलस्वामी आपल्यावर नाराज होणार नाही. शाबास. गोंधळाच्या वेळी आराधखान्याच्या वेळी पहिला प्रथम नैवेद्य तयार झाल्यावर त्याची 5 पावले करतात. बकऱ्याचा बळी दिला असला तर खारा निवद 1 ताट व पुरणपोळीचं 1 ताट असं घेऊन परडीवाली बाई आणि घरातील सर्व सुवासनी बाया यांना घेऊन मार्गावर जातात. त्यावेळी हे गाणं आवडीनं म्हणतात. असं. झाल्या 3 सांजा स्वयंपाक केला ताजा उघड आंबा दरवाजा निवद आलाय माझा. 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 झाल्या 3 सांजा स्वयंपाक केला ताजा उघड आंबा दरवाजा निवद आलाय माझा. 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 पहिला निवद वधई भाताचा. पहिला निवद वधई भाताचा. मानव्या दिला बाई माझ्या अंबाचा. मानव्या दिला बाई माझ्या अंबाचा. पहिला निवद वधई भाताचा. मानव्या दिला बाई माझ्या अंबाचा. हातात परडी पोत घालून कवडी साज. हातात परडी पोत घालून कवडी साज. उघड आंबा दरवाजा निवद आलाय माझा. 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 दुसरा निवद व भाजी भाकरीचा. दुसरा निवद व भाजी भाकरीचा. मानव्या दिला बाई माझ्या अंबाचा. मानव्या दिला बाई माझ्या अंबाचा. दुसरा निवद व भाजी भाकरीचा. मानव्या दिला बाई माझ्या अंबाचा. आई राजा उदा उद झाला गाजा वाजा. आई राजा उदा उद झाला गाजा वाजा. उघड आंबा दरवाजा
उघड आंबा दरवाजा निवद आलाय माझा उघड आंबा दरवाजा निवद आलाय माझा उघड आंबा दरवाजा निवद आलाय माझा झाल्या तिन्ही सांजा स्वयंपाक केला ताजा झाल्या तिन्ही सांजा स्वयंपाक केला ताजा उघड आंबा दरवाजा निवद आलाय माझा 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 अशाप्रमाणे बर नैवेद्य दाखवून 5 पावले झाल्यावर मारूग म्हणून घरी येतात घरी आल्यावर 5 परड्या आराध्यांच्या सांगण्याप्रमाणे भरतात संबळ वाजून गोंधळाकडून व आराध्याकडून आरती करतात आरती करताना त्या घर मालकाच्या बाईच्या किंवा शेजारणीच्या अंगात येण्याचा संभव असतो आणि अशा आरतीच्या वेळी कुणाच्या तरी अंगात येतेच बरोबर आहे तेव्हा अशीच एका बाईच्या अंगात आल्यावर ती बाई काय म्हणते सांगा आम्हाला आया बायानो माग सरका ग माझ्या अंगात आलय बरका आया बायानो माग सरका ग माझ्या अंगात आलय बरका तिच्या अंगात आलय बरका तिच्या अंगात आलय बरका तिच्या अंगात आलय बरका तिच्या अंगात आलय बरका आया बायानो माग सरका ग माझ्या अंगात आलय बरका आया बायानो माग सरका ग माझ्या अंगात आलय बरका तिच्या अंगात आलय बरका तिच्या अंगात आलय बरका तिच्या अंगात आलय बरका तिच्या अंगात आलय बरका तुळजापुराला बाई मी गेली तुळजापुराला बाई मी गेली गाय मुखात आंघोळ केली गाय मुखात आंघोळ केली अंबाबाईची ओटी दिली अंबाबाईची ओटी दिली माझ्या अंगात आंबा आली माझ्या अंगात आंबा आली आता आराध खाना उरका ग माझ्या अंगात आलय बरका आता आराध खाना उरका ग माझ्या अंगात आलय बरका तिच्या अंगात आलय बरका तिच्या अंगात आलय बरका तिच्या अंगात आलय बरका तिच्या अंगात आलय बरका कडूसरीला बाई मी गेली सरीला बाई मी गेली माळपरडी हाती आली मालकरणी हाती आली खणचोळी मी आईला नेली कणचोळी मी आईला नेली माझ्या अंगात येडाबाई आली माझ्या अंगात येडबाई आली आला उटीला नारळ खारका ग माझ्या अंगात आलय बरका आला उटीला नारळ खारका ग माझ्या अंगात आलय बरका तिच्या अंगात आलय बरका तिच्या अंगात आलय बरका तिच्या अंगात आलय बरका तिच्या अंगात आलय बरका भांडरदेवीला बाई मी गेली देवीला बाई मी गेली त्यात सोन्याची देवीला केली सोन्याची देवीला केली तिच्या मनाची पूर्ण झाली तिच्या मनाची पूर्ण झाली माझ्या अंगात काळूबाई आली माझ्या अंगात काळबाई आली त्या मसुबाला गांजाचा झुरका ग माझ्या अंगात आलय बरका त्या मसुबाला गांजाचा झुरका ग माझ्या अंगात आलय बरका तिच्या अंगात आलय बरका तिच्या अंगात आलय बरका तिच्या अंगात आलय बरका तिच्या अंगात आलय बरका सौंदतीला बाई मी गेली सौंदतीला बाई मी गेली जेनी कुंडात आंघोळ केली देवी तुळात आंघोळ केली मंदिरात लिंब नेसली मंदिरात लिंब नेसली माझ्या अंगात यल्लम्मा आली माझ्या अंगात यल्लम्मा आली नाही कुळस्वामी माझा परका ग माझ्या अंगात आलय बरका नाही कुळस्वामी माझा परका ग माझ्या अंगात आलय बरका तिच्या अंगात आलय बरका तिच्या अंगात आलय बरका तिच्या अंगात आलय बरका तिच्या अंगात आलय बरका आया बायानो माग सरका ग माझ्या अंगात आलय बरका आया बायानो माग सरका ग माझ्या अंगात आलय बरका तिच्या अंगात आलय बरका तिच्या अंगात
ठरल्याप्रमाणे बर आणि प्रथेप्रमाणे निवद दावून आरती झाल्यावर 5 सुवासनी प्रथम जीव घालून गोंधळी जीव घालावी असं. तसेच आराधी आणि फार लांबून आलेली पाहुणी माणसं पहिली जीव घालावी. बरोबर आहे. आणि लगेच सर्व माणसांना जेवण वाढण्याचा प्रयत्न करावा म्हणजे पुढच्या कार्यक्रमाला वेळ होत नाही. कार्यक्रम गोंधळ असेल बर तर गोंधळी सांगेल त्याप्रमाणे घटाची पद्धत मांडून सारी रात्र ड्युटीवरती तेल जाळून रात्रभर गोंधळ घालावा म्हणजे गोंधळाचा जागर साजरा होतो. जसं जसं तेल जळ तसं भक्ताच्या पाठीमागचे विघ्न टळ अशी एक म्हण आहे. बरोबर आहे. परंतु आजच्या काळात शहरात पुरेशी जागा नसल्याने गोंधळ लवकर आटोपतात. बरोबर आहे. परंतु रात्रभर गोंधळ घातल्यास अति उत्तम असतो. असं काही भक्त आपल्या आजारपणात आपल्याला बरं वाटावं आपल्याला चांगलं सुख यावं म्हणून हातावर परडी घेतात किंवा आपल्या हातून अंबाबाईची चूक झाल्यास आणि ती फोड एखाद्या वाऱ्यावाल्या बाईने केल्यास आजकाल आराधी म्हणून परडी घेतात. परडी घेताना गुरु करून गुरु साक्षीने परडी हातामध्ये घेतात. अंबाला हळद लावून त्या व्यक्तीला 5 गोट्या हळद लावून गुरु मंत्रोपदेशाने ती परडी हातावर घेतात. बरोबर आहे. रात्रभर गोंधळ करतात. आराधी व गोंधळी हे गाणं म्हणतात. बरोबर आहे. अंबाला माझ्या हळद लावा नवरी झाली राती देवीला माझ्या हळद लावा नवरी झाली राती. अंबाला माझ्या हळद लावा नवरी झाली राती देवीला माझ्या हळद लावा नवरी झाली राती. नवरी झाली राती अंबा नवरी झाली राती नवरी झाली राती अंबा नवरी झाली राती. अंबाला माझ्या हळद लावा नवरी झाली राती देवीला माझ्या हळद लावा नवरी झाली राती. हळदीचं ताट माझ्या अंबिकेच्या हाती हळदीचं ताट माझ्या अंबिकेच्या हाती कुंकवाचं ताट माझ्या अंबिकेच्या हाती कुंकवाचं ताट माझ्या अंबिकेच्या हाती हळदीचं ताट माझ्या अंबिकेच्या हाती कुंकवाचं ताट माझ्या अंबिकेच्या हाती. अंबाला माझ्या अंबाला माझ्या हळद लावा नवरी झाली राती देवीला माझ्या हळद लावा नवरी झाली राती. अंबाला माझ्या हळद लावा नवरी झाली राती देवीला माझ्या हळद लावा नवरी झाली राती. पातळाचं ताट माझ्या अंबिकेच्या हाती पातळाचं ताट माझ्या अंबिकेच्या हाती खडचोळीचं या ताट माझ्या अंबिकेच्या हाती खडचोळीचं ताट माझ्या अंबिकेच्या हाती पातळाचं ताट माझ्या अंबिकेच्या हाती खडचोळीचं हो ताट माझ्या अंबिकेच्या हाती. अंबाला माझ्या देवीला माझ्या अंबाला माझ्या देवीला माझ्या अंबाला माझ्या हळद लावा नवरी झाली राती देवीला माझ्या हळद लावा नवरी झाली राती. अंबाला माझ्या हळद लावा नवरी झाली राती देवीला माझ्या हळद लावा नवरी झाली राती. फुलवेणीयाचं ताट माझ्या अंबिकेच्या हाती फुलवेणीयाचं ताट माझ्या अंबिकेच्या हाती हरनारळाचं ताट माझ्या अंबिकेच्या हाती नारळाचं ताट माझ्या अंबिकेच्या हाती फुलवेणीयाचं ताट माझ्या अंबिकेच्या हाती हरनारळाचं ताट माझ्या अंबिकेच्या हाती. अंबाला माझ्या अंबाला माझ्या अंबाला माझ्या हळद लावा नवरी झाली राती देवीला माझ्या हळद लावा नवरी झाली राती.
अंबाला माझ्या हळद लावा नवरी झाली राती अंबाला माझ्या हळद लावा नवरी झाली राती देवीला माझ्या हळद लावा नवरी झाली राती अंबाला माझ्या हळद लावा नवरी झाली राती देवीला बोला राजा उधा अंबाला माझ्या हळद लावा नवरी झाली राती देवीला माझ्या हळद लावा नवरी झाली राती अंबाला माझ्या हळद लावा नवरी झाली राती देवीला माझ्या हळद लावा नवरी झाली राती पतिव्रता साध्वी अनुभूती डोंगरात तप करीत असताना महिषासूर दैत्य तिला त्रास देई म्हणून अनुभूतीच्या हाकेने तिच्या प्रार्थनेने अंबाबाई इथे प्रगटली त्या तुळजा भवानीने महिषासूर दैत्याला 9 दिवस युद्ध करून 10व्या दिवशी ठार केले 9 दिवसाची आठवण म्हणून देवीला 9 दिवस चांदीच्या पलंगावर विश्रांती करण्यासाठी तुळजापूर मंदिरात चांदीचा पलंग फार सुंदर आहे त्याच पलंगावर देवी 9 दिवस विश्रांती घेत असते त्यावेळी एक भोपी भक्त आयाबायांना कालवा करू नका अंबा झोपली आहे तिला पदराने वारा घाला असं कसा म्हणत आहे सांगा ब्राह्मला आया बायानु करू नका कालवा ग माझ्या अंबाला पदरान पालवा आया बायानु करू नका कालवा ग माझ्या अंबाला पदरान पालवा आया बायानु करू नका कालवा ग माझ्या अंबाला पदरान पालवा आया बायानु करू नका कालवा ग माझ्या अंबाला पदरान पालवा आया बायानु करू नका कालवा ग माझ्या अंबाला पदरान पालवा आया बायानु करू नका कालवा ग माझ्या अंबाला पदरान
दिवस आंबा विश्रांती घेऊन जागी होते तो दिवस दसऱ्याचा असतो. बरोबर आहे. जिकडे तिकडे आनंदी आनंद असतो. अशा वेळी देवीला आंघोळ अभिषेक करतात उच्च वस्त्र नेसवतात दाग दागिने अंगावर घालतात. ज्यावेळी अंबाबाईला सकाळी सकाळी आंघोळीला जागी करतात अशा वेळी एक भक्त काय म्हणत आहे सांगा बरं आम्हाला. अंबा माझी जागी झाली ना, देवी माझी जागी झाली ना, अंबा माझी जागी झाली ना, देवी माझी जागी झाली ना, अंबा माझी जागी झाली ना, देवी माझी जागी झाली ना, अंबा माझी जागी झाली ना, देवी माझी जागी झाली ना. हे अंबा माझी जागी झाली ना, देवी माझी जागी झाली ना, अंबा माझी जागी झाली ना, देवी माझी जागी झाली ना, अंबा माझी जागी झाली ना, देवी माझी जागी झाली ना, अंबा माझी जागी झाली ना, देवी माझी जागी झाली ना. काचेची न्हाणी गुलाबाचं पाणी, काचेची न्हाणी गुलाबाचं पाणी, काचेची न्हाणी गुलाबाचं पाणी, काचेची न्हाणी गुलाबाचं पाणी. आम्हाला माझ्या अंघोळ घाला ना, देवी माझी जागी झाली ना, आम्हाला माझ्या अंघोळ घाला ना, देवी माझी जागी झाली ना, अंबा माझी जागी झाली ना, देवी माझी जागी झाली ना, अंबा माझी जागी झाली ना, देवी माझी जागी झाली ना. चिकनी सुपारी पान पिकली, चिकनी सुपारी पान पिकली, चिकनी सुपारी पान पिकली, चिकनी सुपारी पान पिकली, मुखी आईच्या विडा घाला ना, देवी माझी जागी झाली ना, मुखी आईच्या विडा घाला ना, देवी माझी जागी झाली ना, अंबा माझी जागी झाली ना, देवी माझी जागी झाली ना, अंबा माझी जागी झाली ना, देवी माझी जागी झाली ना. पंच अमृत जेवण केलं, पंचामृत जेवण केलं, पंच अमृत जेवण केलं, पंचामृत जेवण केलं, आम्हाला माझ्या जीव घाला ना, देवी माझी जागी झाली ना, आम्हाला माझ्या जीव घाला ना, देवी माझी जागी झाली ना, अंबा माझी जागी झाली ना, देवी माझी जागी झाली ना, अंबा माझी जागी झाली ना, देवी माझी जागी झाली ना. हिरवी चोळी बुट्टेदार, हिरवी चोळी बुट्टेदार, हिरवी चोळी बुट्टेदार, हिरवी चोळी बुट्टेदार, आम्हाला माझ्या साज घाला ना, देवी माझी जागी झाली ना, आम्हाला माझ्या साज घाला ना, देवी माझी जागी झाली ना, अंबा माझी जागी झाली ना, देवी माझी जागी झाली
स्नान झाल्यावर देवीला दागिन्याने सजवतात देवीची आरती करतात देवी तुळजापूरच्या सर्व तीर्थावर जाऊन येत असते त्यामुळे गायमुख तीर्थ कल्लोळ तीर्थ घाटशीळ तीर्थ हे तीर्थ फार पवित्र मानतात कारण अंबा गुप्त रूपाने या ठिकाणी फिरत असते बरोबर आहे अंबाबाई संपूर्ण तुळजापुराला येडा मारून घाटशिळावर जाऊन हवेशीर बसते येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांची वाट पाहते असे हे घाटशीळ श्रीरामानं पवित्र केलेले आहे या ठिकाणी श्रीराम सुद्धा येऊन गेले तिथे अंबाबाईने श्रीरामाला दर्शन देऊन आशीर्वाद दिला आजही घाटशिळेला फार महत्व आहे श्रीरामाच्या स्पर्शामुळं हो झालं पावन घाटशिळ श्रीरामाच्या स्पर्शामुळं हो झालं पावन घाटशिळ श्रीरामाच्या स्पर्शामुळं झालं पावन घाटशिळ श्रीरामाच्या स्पर्शामुळं झालं पावन घाटशिळ श्रीरामाच्या स्पर्शामुळं हो झालं पावन घाटशिळ श्रीरामाच्या स्पर्शामुळं हो झालं पावन घाटशिळ श्रीरामाच्या स्पर्शामुळं झालं पावन घाटशिळ श्रीरामाच्या स्पर्शामुळं झालं पावन घाटशिळ घाटशिळ श्रीरामाच्या स्पर्शामुळं हो झालं पावन घाटशिळ श्रीरामाच्या स्पर्शामुळं झालं पावन घाटशिळ श्रीरामाच्या स्पर्शामुळं झालं पावन घाटशिळ घटकाभर आंबा भेटती शिळेवरी क्षणभर थांबले श्रीराम इतच घटकाभर आंबा भेटती शिळेवरी क्षणभर रूपशीताच दिसतय बळ बळ झालं पावन घाटशिळ श्रीरामाच्या स्पर्शामुळं हो झालं पावन घाटशिळ श्रीरामाच्या स्पर्शामुळं झालं पावन घाटशिळ श्रीरामाच्या स्पर्शामुळं झालं पावन घाटशिळ तू काय असंच म्हटल्यावर देवी प्रसन्न परीक्षा पाहिल्यावर तू काय असंच म्हटल्यावर देवी प्रसन्न परीक्षा पाहिल्यावर मिळे रामाला भक्तीचं फळ झालं पावन घाटशिळ श्रीरामाच्या स्पर्शामुळं हो झालं पावन घाटशिळ श्रीरामाच्या स्पर्शामुळं झालं पावन घाटशिळ श्रीरामाच्या स्पर्शामुळं झालं पावन घाटशिळ श्रीरामाच्या स्पर्शामुळं हो झालं पावन घाटशिळ श्रीरामाच्या स्पर्शामुळं झालं पावन घाटशिळ श्रीरामाच्या स्पर्शामुळं झालं पावन घाटशिळ श्रीरामाच्या स्पर्शामुळं झालं पावन घाटशिळ आंबा प्रत्यक्ष
वेगळ्या रूपाने भक्तांची परीक्षा पाहत असते अंबाबाई हातात परडी घेऊन भक्तांच्या दारी येते भक्तांचा जोगवा आनंदाने घेते आणि आशीर्वाद देते असं ज्यावेळी कोल्हापूरच्या राजाने देवीची निंदा केली त्यावेळी ह्या तुळजा भवानीने त्याला चमत्कार दाखवला परडी पोत कवड्याच्या माळा त्याच्या हाती घ्याव्या लागल्या जोगवा मागणे ही सुद्धा प्रथा फार भक्तिप्रिय आहे बरोबर आहे जोगवा मागणे हे अंबाबाईला फार आवडते गोंधळाच्या कार्यक्रमात घर मालकाने आपल्या शेजारी 5 घरी जोगवा मागायचा असतो त्या जोगव्यात जे मुठभर तांदूळ मिळेल ते तांदूळ अंबाबाईच्या नैवेद्यामध्ये टाकावे व त्याचा प्रसाद करावा अंबाबाईचा जोगवा ही प्रथा फार वर्षापासून आहे बरोबर आहे चला आता आपण जोगवा मागूया अंबाबाईचा जोगवा मागणं 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 दारी घालू लोटांगण दारी घालू या लोटांगण हो लोटांगण अंबाबाईचा जोगवा मागणं अंबाबाईचा जोगवा मागणं अंबाबाईचा जोगवा मागणं आदिशक्ती माता भवानी आदिशक्ती माता भवानी तुझा धाक त्रिभुवनी तुझा धाम त्रिभुवनी विकराळ स्वरूप पाहुणी विकराळ स्वरूप पाहुनी थर थर कापे धरणी थर थर कापे धरणी भक्तासाठी आली धावून भक्तासाठी आली धावून अंबाबाईचा जोगवा मागणं अंबाबाईचा जोगवा मागणं अंबाबाईचा जोगवा मागणं तुझं आहे वाचलेलं तुझं आहे वाचलेलं चंद्र सूर्य नारायण चंद्र सूर्य नारायण अय्यात रूप न्याळून ऐन्यात रूप न्याळून नवलक्ष तारांगण नवलक्ष तारांगण बैसली भांग भरून वैसली भाग भरून ब्रह्म विष्णू त्रिनयन ब्रह्म विष्णू त्रिनयन केलवेणीची गुंफण केलवेणीची गुंफण अंबाबाईचा जोगवा मागणं अंबाबाईचा जोगवा मागणं अंबाबाईचा जोगवा मागणं अंबा बसली हो न्हायाला अंबा बसली हो न्यायाला सप्त समुद्र आंघोळीला सप्त समुद्र अंघोळीला या त्रिभुवन साडीला या त्रिभुवन साडीला तिला आईला न्यासाईला तिला आईला नेसायला 21 स्वर्गाची बाईला 21 स्वर्गाची बाईला सुंदर चोळी ती अंगाला सुंदर चोळी ती अंगाला घे आकाशाचं पांघरुण घे आकाशाचं पांघरुण